गंगाखेड येथे प्रेम प्रकरणातून एका तरुणावर चौघांनी चाकू व लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना बुधवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास कासारवाडी पाटीजवळ घडली असून यात दोघे जखमी झाले आहेत। यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील इसाद येथील अर्जुन पिराजी टोकलवड यांचा चुलत भाऊ शिवम विलास टोकलवड यांच्या गावातील एका मुलीसोबत प्रेम संबंध होते। त्या मुलीच्या नातेवाईकांनी शिवम यास मुलीला त्रास देऊ नको असे वारंवार समजावून सांगितले होते। तरीही शिवम हा त्या मुलीस त्रास देत असल्याने सिद्धेश्वर धोंडीबा पलडवड, गणेश बबन सुरवडे, सुनील रमेश मोकंपल्ले यांनी तू त्या मुलीला बोलू नको नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली। बुधवार दिनांक 7 मे रोजी अर्जुन टोकलवाड याचा चुलत भाऊ शिवम विलास टोकलवाड व आजोबा रामभाऊ विठ्ठल टोकलवाड हे इसाद येथून मोटरसायकल क्रमांक MH22 AH 8215 वरून गंगाखेडकडे येत असताना दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास कासारवाडी पाटीजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या सिद्धेश्वर धोंडीबा पलडवड, गणेश बबन सुरवाडे, सुनील रमेश मोकंपल्ले व मारुती महादू दनकटवड यांनी त्यांच्यावर हल्ला केला। तिघेही खाली पडले तेव्हा गणेश बबन सुरवडे याने त्यांच्या हातातील चाकूने शिवम टोकलवड याच्यावर वार करून त्यास गंभीर जखमी केले। अर्जुन टोकलवड व त्याचे आजोबा यांना देखील लोखंडी रॉडने मारहाण केले। यावेळी रस्त्याने जाणाऱ्या इसाद गावातील काही लोकांनी सोडवासोडव केले। पोटात चाकू लागल्याने गंभीर जखमी झालेल्या शिवम टोकलवड प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। या प्रकरणी अर्जुन पिराजी टोकलवड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगनवाड हे करत आहेत।